मला फडणवीसांकडून अपेक्षा होती, मी न्यायासाठी मुख्यमंत्र्यांना भेटणार, सत्याचाच विजय झाला पाहिजे, देशमुख कुटुंबांना अन्नत्याग करू नये, हा लढा मी लढणार, असा शब्द सुप्रिया सुळेंनी दिला. बीडमधील सत्तेची पैशाची मस्ती उतरली पाहिजे, बीडमधील गुंडगिरी थांबली पाहिजे, अटक झालेल्या सर्व आरोपींचा CDR मिळालाच पाहिजे, अशी मागणी सुप्रिया सुळे यांच्यासह जितेंद्र आव्हाड यांनी केली. आजच्या जमान्यात फरार आरोपी सापडत नाही, हे कसं शक्य आहे? आमचे फोन टॅप होतात, त्यामुळे आरोपी सापडत नाही, यावर विश्वास बसत नाही, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. मी तुमच्यासाठी लढणार, असं आश्वासन सुद्धा सुळेंनी देशमुख कुटुंबियांना दिलं. बीड हत्या प्रकरणावरून जितेंद्र आव्हाड यांनी पोलिसांवर टीका केली. या केसमध्ये पोलीसही पत्रकार परिषद घेत नाहीत. FIR मध्ये वाल्मिक कराडचं नाव पण पोलिसांनी लिहिलं नाही, असं आव्हाड म्हणाले. 6 ते 11 तारखेपर्यंत झालेल्या तपासात गोलमाल झाल्याचा आरोप मसाजोग ग्रामस्थांनी केला. गावात भीतीचं वातावरण आहे, न्याय मिळेल अशी अपेक्षा आम्हाला नाही, असं ग्रामस्थ म्हणाले. आम्ही आंदोलन केल्यावरच आरोपी सापडले, न्याय द्या, नाहीतर दररोज आंदोलन करणार, असा इशारा मसाजोगच्या ग्रामस्थांनी दिला. देशमुखांच्या आरोपींना फाशी होईपर्यंत माघार घेणार नाही, असा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला. सुप्रिया सुळेंकडून संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांचं सांत्वन करण्यात आलं. यावेळी संतोष देशमुख यांच्या आईला अश्रू अनावर झाले. माझा राम गेला, लक्ष्मण कुठवर धावणार, आम्हाला तातडीनं न्याय द्या, अशी मागणी संतोष देशमुख यांच्या आईनं केली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री सहायता निधीला समांतर वैद्यकीय मदत कक्ष उभारलाय. त्यामुळे महायुतीमधील चढाओढ पुन्हा एकदा समोर आली. राज्य सरकारनं आमदारांच्या सुरक्षेत कपात केल्यानं शिवसेना आमदार नाराज झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. शिवसेनेच्या अनेक आमदारांना आणि नेत्यांना बाय दर्जाची सुरक्षा देण्यात आली होती, पण त्यात कपात केली आहे. भाजप आणि राष्ट्रवादीचे आमदार आणि नेत्यांचीही सुरक्षा कमी करण्यात आली आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे बीड जिल्हा दौऱ्यावर आहेत. सुळे आज मसाजोग इथं देशमुख कुटुंबियांची भेट घेणार आहेत. त्यानंतर परळीमध्ये महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची त्या भेट घेत आहेत. शरद पवारांनी 28 फेब्रुवारीला राष्ट्रवादीच्या विद्यमान खासदार आमदार यांच्यासह माजी आमदारांची बैठक बोलावली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तयारीसाठी ही बैठक बोलावण्यात आली आहे. सांगलीमध्ये मध्यरात्री हुल्लडबाजी करणाऱ्या तरुणांना पोलिसांनी चांगला चोप दिला. यामध्ये 35 जण किरकोळ जखमी झाले. रात्रीच्या वेळी दुकानाची, घराची बेल वाजवून त्रास देणाऱ्या तरुणांच्या टोळीनं महाडकर त्रस्त झाले. बेल वाजवून पळून जाणारी मुलं CCTVमध्ये कैद झाली आहेत. नागरिकांनी याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार दिली. सिने अभिनेत्री रवीना टंडननं चंद्रपूरच्या कारवा बल्लारशा क्षेत्रामध्ये जंगल सफारीचा आनंद लुटला. यावेळी त्यांना इरिना वाघिणीचं दर्शन झालं. माजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार हे सुद्धा यावेळी उपस्थित त्यांच्यासोबत होते. अहिल्यानगरच्या नेवासामध्ये श्री मोहिनीराज महाराजांच्या यात्रेच्या मुख्य दिवशी एसपींचं असं म्हणणं आहे की ते स्वतः लक्ष घालत आहेत आणि ते म्हणतात की मी कुठलाही अन्याय होऊ देणार नाही आणि जे काय होईल ते पारदर्शक होईल आणि त्याचं ज्या पद्धतीने त्यांना माहिती मिळत जाईल ते तुम्हाला म्हणजे ठोस हातात आल्यावर तुम्हाला माहिती देत राहतील रेग्युलर. मला असं वाटतं इफ यू रिअश्योर द फैमिली एट सर्टन इंटरवल्स they'll also feel reassured ना. उनको ठीक लगेगा कि 1 महीने में एक बार अगर आप बुला ले और उनको समझा दे कि क्या क्या हुआ है, प्रोग्रेस. आई थिंक they're looking for progress and rightfully yeah if you could kindly do that. okay yeah please कि अगर उनको मतलब लग रहा है अगर आप उनको रेगुलरली अगर ब्रीफ करें या कोई भी एक सीनियर ऑफिसर करे तो उनको लगेगा कि कोई कर रहा है. प्लीज दैट्स very kind of you. थँक्यू. म्हणले ते स्वतःच बोलत राहतील तुमच्याशी, ते तुम्हाला रेग्युलरली माहिती देतात म्हणजे करतायत प्रयत्न. मी कोणीतरी माणूस पण जेलमधून कोणाला बोलवून प्रश्न विचारला, कस्टडीत घेतलं होतं, त्याला पण क्वेश्चनिंग केलं. जेलमधून दुसऱ्या वॉरंटमध्ये घेतलं होतं. माहिती झाल्यावर काल माहिती दिली आपल्या संध्याकाळी. तुम्ही काय करा, ज्याच्यावरती संशय आहे तुम्हाला सगळ्यांचे नाव दिले
तुम्ही एक एन्व्हलप मध्ये नावं लिहून ताईंना द्या, मग ताईंकडनं आम्ही काय करायचं ते करतो. बंद पाकिटात द्या. हे करतो मी. मग बाकी आम्ही करतो काय करायचं. मी 2 मिनिटं त्यांच्या बायकोशी हो, हो. बोलतो. आम्ही खाली हा, आणि 2 मिनिटं पुरुष थांबा खाली. अरे आता ताई 2 मिनिटं थांबा. मुंडे कुटुंबियांची भेट घेतलेली आहे. सुप्रिया सुळेंनी त्या तिथं आहेत आणि महादेव मुंडे यांच्या पत्नीसोबत त्या बोलताना दिसत आहेत. सर्वांना बाहेर जायला सांगितलेलं आहे. त्या थोडा वेळ त्यांच्याशी बोलणार आहेत खाजगीमध्ये, असं सुप्रिया सुळेंनी सांगितलेलं आहे. दरम्यान महादेव मुंडे ज्यांचा खून झालेला होता 15 महिन्यांपूर्वी, त्यांची लहान लहान मुलंही या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत. त्यांना अश्रू अनावर झाले आणि त्याचबरोबर त्यांची पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनाही अश्रू अनावर झाल्याचं दिसून आलेलं आहे. त्यांनी त्यांची कैफियत सुप्रिया सुळेंसमोर मांडलेली आहे. यानंतर सुप्रिया सुळेंनी एसपींसोबत फोनवरून त्या बोलल्याचं पाहायला मिळालं आणि महिन्याला एकदा तरी मुंडे कुटुंबियांना बोलावून जी काही प्रोग्रेस आहे या केसमध्ये झालेली ती त्यांना सांगा, म्हणजे त्यांना थोडा आधार मिळेल, असंही सुप्रिया सुळे यांनी एसपींना सांगितलं. यानंतर पुन्हा घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा. लोणावळ्यातील वाकसई गावचे ग्रामदैवत श्री वनोबा महाराजांचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. माघ पौर्णिमेच्या दिवशी श्रींच्या पालखी मिरवणुकीचं आयोजन करण्यात आलं. यावेळी भव्य बैलगाडा स्पर्धा भरवण्यात आल्या. रायगडच्या रोहा तालुक्यातील एका घरामध्ये भाड्यानं राहणाऱ्या एका व्यक्तीकडे गोमांस आढळलं. संबंधित आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला तात्काळ अटक करण्याची मागणी हिंदू संघटनांनी केली आहे. नंदुरबार जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या जिल्हा शल्यचिकित्सक कर्मचारी आणि डॉक्टर यांच्यातील वाद थांबण्याचं नाव घेत नाहीये. गेल्या महिनाभरापासून या ठिकाणचे नर्स, मार्डचे डॉक्टर संघटना आणि अन्य संघटनांनी जिल्हा शल्यचिकित्सकांविरोधात निवेदन देत मनमानी कारभार आणि भ्रष्टाचाराचे आरोप केले. मनसरच्या अण्णासाहेब आवटे महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून नाणेघाट आणि चावंड किल्ल्यावर स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर हा उपक्रम त्यांनी हाती घेतला. शिरूरमध्ये आमदार ज्ञानेश्वर कटके यांच्याकडून शासन आपल्या दारी कार्यक्रम ठेवण्यात आला. यावेळी नागरिकांच्या सूचना तात्काळ सोडवण्याचे आदेश ज्ञानेश्वर कटके यांनी दिले. रायगडमध्ये JSW कंपनीच्या विरोधात शेतकरी आक्रमक झाले. मागण्या मान्य होत नसल्यानं शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. कांसई ते डोलवी भागातून शेतातून कंपनीची 440 kVची इलेक्ट्रिक वायर गेल्यानं शेतकरी भयभीत झाले. देवगड तालुक्याच्या गट शिक्षणाधिकाऱ्यांच्या गलथान कारभारामुळे संपूर्ण जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांचं वेतन रखडलंय. त्यामुळे देवगड तालुका गट शिक्षणाधिकारी यांची हकालपट्टी करा, अन्यथा ताबडतोब पगार द्या अशी मागणी करत शिक्षक समितीनं ठिय्या आंदोलन केलं. आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी यवतमाळमध्ये भाजपच्या सदस्यता नोंदणी मोहिमेचा आढावा घेतला. यवतमाळ जिल्ह्यामध्ये 3 लाख सदस्य नोंदणी केली जाणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली आहे. शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर देहू रोडमध्ये पोलिसांच्या वतीनं रूट मार्च काढण्यात आला. रूट मार्चमध्ये वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. लोणावळा तालुक्यामध्ये संपर्क स्वयंसेवी संस्थेच्या वतीनं आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं. 16 गावातील नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला. महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या प्रशिक्षणार्थ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला. फेब्रुवारी महिन्यामध्ये प्रशिक्षणाचा कालावधी संपणार आहे, त्यामुळे सेवेत कायम करण्याची मागणी आंदोलकांनी केली. मालेगाव बनावट जन्मदाखले प्रकरणी SIT कडून 19 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय, तर 3000 लोकांना नोटीस पाठवण्यात आली. साताऱ्यामध्ये प्रशिक्षणार्थी तरुणांची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक पाहायला मिळाली. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत पुन्हा कामावर रुजू करून घ्यावे अशी मागणी या विद्यार्थ्यांनी केली. वर्ध्याच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकातील शिवरायांच्या पुतळ्याचं वर्षभरापूर्वी सुशोभीकरण करण्यात आलं होतं. दरम्यान पुतळ्याच्या सभोवताली लावलेले कारंजे 6 महिन्यांपासून बंद आहे, त्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला.
वेंगुर्ले तालुक्यातील नेवती किल्ल्यावर शिवप्रेमींकडून स्वच्छता करण्यात आली. किल्ल्यावरील बुरुज, तटबंदी, बालेकिल्ला परिसर स्वच्छ करण्यात आला. जळगाव जिल्हा स्वस्त धान्य दुकानदार संघटनेच्या वतीनं भुसावळमध्ये जिल्हास्तरीय मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात स्वस्त धान्य दुकानदारांच्या विविध समस्या आणि मागण्यांसंदर्भात चर्चा करण्यात आली. हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील मळापूरमध्ये नंदिकेश्वर देवस्थानच्या यात्रोत्सवाला सुरुवात झाली आहे. नंदिकेश्वर महानंदीच्या दर्शनासाठी हजारो भाविकांनी गर्दी केली. सीसीआयची कापूस खरेदी केंद्र बंद असल्यानं जळगावच्या पारोळ्यामध्ये कापूस खरेदी ठप्प झाली आहे. घरातच कापूस पडून असल्यानं कापूस उत्पादक शेतकरी हवालदिल झालाय. हरवलेले मोबाईल शोधण्यात खोपोली पोलिसांना यश आलंय. जवळपास 2,63,000 किमतीचे 17 मोबाईल फोन शोधून मूळ मालकांना परत देण्यात आले. पंढरपूर शहर पोलिसांनी 11 लाखांचा गुटखा जप्त केला आहे. पोलिसांनी पिकअप वाहनाच्या चालकालाही ताब्यात घेतलंय. सिंधुदुर्गच्या कणकवलीमधील मोरेवाडीमध्ये एका बंद घराला अचानक आग लागली. घरामध्ये असलेल्या सिलेंडरचा स्फोट झाला, त्यामुळे नागरिक भयभीत झाले. उल्हासनगर रेल्वे स्थानक परिसरामध्ये एका दुकानदारावर चाकू उगारून तिघांनी दहशत माजवण्याचा प्रयत्न केला. यावेळी दुकानातील सामानाची ही तोडफोड त्यांनी केली. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. जीबीएसचा संभाव्य धोका रोखण्यासाठी आमदार समाधान आवताडे यांनी पंढरपुरात बैठक घेतली. जीबीएसचा प्रादुर्भाव वाढू नये या संदर्भात खबरदारी घेण्याच्या सूचना आवताडेंनी दिल्या. जीबीएस आजाराचे रुग्ण वारंवार सापडू लागले, त्यामुळे आरोग्य यंत्रणा अधिक सतर्क झाली आहे. जीबीएसचा संसर्ग रोखण्यासाठी यात्रा आणि जत्रांवर बंदी घालण्याचा निर्णय घ्यावा लागेल, असा इशारा केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी दिला. जळगाव शहरातील रामेश्वर कॉलनी भागातील एका 3 वर्षीय बालकाला जीबीएसची लागण झाली आहे. या आजाराच्या जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 3 रुग्ण आढळले. कोल्हापूरच्या राजारामपुरी इथल्या शाहू मिल कॉलनीमधील सुरेश दत्तात्रय नलवडे यांचा काल रात्री जीबीएस आजारानं मृत्यू झाला. जिल्ह्यात आतापर्यंत या आजारानं 3घांचा मृत्यू झालाय. संभाजीनगरमध्ये तापमानात वाढ झाली आहे. संभाजीनगरमध्ये सोमवारी 36.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली, तर गेल्या 5 वर्षातील फेब्रुवारी महिन्यातील हे सर्वाधिक तापमान असल्याची माहिती आहे. थेट 36 अंशांवर पोहोचलेलं मुंबईचं कमाल तापमान सोमवारी 33 अंशांपर्यंत घसरलं. मंगळवार आणि बुधवारी सुद्धा पारा 33 अंशांवर राहील असा अंदाज आहे. त्यामुळे मुंबईकरांना किंचित दिलासा मिळालाय. त्यानंतर पुन्हा गुरुवारपासून कमाल तापमान 35 अंशांवर जाईल अशी माहिती आहे. पुणे आणि परिसरात गेल्या आठवड्याभरापासून कमाल आणि किमान तापमानात वाढ होतीये, त्यामुळे शहरामध्ये उन्हाचा चटका वाढू लागलेला आहे. कोरेगाव पाक या ठिकाणी सर्वाधिक 38 अंश सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद झाली. जळगाव जिल्ह्यामध्ये सध्या तापमानात मोठे चढ उतार सुरू आहे. पहाटे थंडी तर दुपारी उन्हाचा चटका जाणवतोय. या ठिकाणी तापमानाचा पारा 35.7 अंश सेल्सिअसवर पोहोचलाय. पुढील काही दिवसात हे तापमान 36 ते 39 डिग्री सेल्सिअसपर्यंत जाण्याची शक्यता आहे. खेड तालुक्यातील वेरळमध्ये हजरत जलाल शाह बाबांचा उरूस सोहळा उत्साहात संपन्न झाला. जलाल शाह बाबांच्या दर्शनासाठी लाखो भाविकांनी गर्दी केली होती. गोंदियातल्या देवरी इथं 12वीच्या परीक्षा केंद्रावर भौतिकशास्त्राचा पेपर लीक झाला. प्रश्न उत्तरांची झेरॉक्स प्रत काहींच्या हाती लागली, तर या प्रकारामुळे कॉपीमुक्त अभियानाचा फज्जा उडाल्याचं चित्र दिसून आलं. तुळजापुरात ड्रग्सच्या व्यापाराविरोधात पुजारी आणि व्यापाऱ्यांसह नागरिक एकवटलेले आहेत. ड्रग्स विरोधात कारवाईसाठी बैठकही घेण्यात आली आहे. ड्रग्स विरोधामध्ये ठोस कारवाई झाली नाही तर तुळजापूर बंद ठेवण्याचा इशारा देण्यात आला. जळगावातल्या हतनूर धरणावर असलेल्या पाटबंधारे विभाग कार्यालय परिसरामध्ये वृक्षतोड करण्यात आली आहे. या वृक्षतोडीबाबत पाटबंधारे विभाग आणि वनविभागाच्या अधिकाऱ्यांकडून मात्र उडवाउडवीची उत्तरं दिली जात आहेत. तर ही वृक्षतोड वनविभागानं केली असल्याचं म्हणत पाटबंधारे विभागानं वनविभागाकडे बोट दाखवलंय. सांगली रेल्वे स्टेशनच्या प्रवासी संख्येत वाढ होऊ लागलेली आहे. एप्रिल ते डिसेंबर या 9 महिन्यामध्ये तब्बल 47% उत्पन्नात वाढ झाली आहे. सांगली रेल्वेला 9 महिन्यामध्ये 15,50,00,000 उत्पन्न मिळालं.
भिवंडी तालुक्यातील मराडेपाडा या ठिकाणी शिवक्रांती प्रतिष्ठानच्या माध्यमातून साकारण्यात येत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांचं महाराष्ट्रातील पहिलं भव्य दिव्य मंदिर उभारण्यात आलंय. तब्बल 7 वर्ष सुरू असलेल्या या मंदिराचं काम पूर्ण झालंय. शिवजयंती दिनी या मंदिराचं लोकार्पण होणार आहे. चंद्रपूर शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाणार आहे. सार्वजनिक छत्रपती महोत्सव समितीच्या वतीनं 3 दिवसीय कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. या कार्यक्रमात मॅरेथॉन स्पर्धा, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पालखीची परिक्रमा, नगर परिक्रमा आणि पोवाड्याचंही आयोजन करण्यात आलंय. शहापूरमध्ये छत्रपती शिवाजी महाराज जयंतीची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. यानंतर पाहूयात पुढची बातमी. कोल्हापूरमधून डंपरसह बांधकाम ठेकेदार हे सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये घुसल्याची माहिती आहे. गेल्या 7 महिन्यांपासून कामापोटी ठेकेदारांना पैसे मिळाले नाहीयेत आणि त्यामुळे आता बांधकाम ठेकेदार आक्रमक झाले. ठेकेदारांनी कामबंद आंदोलन सुरू केलं आहे. तिकडची ही दृश्य आपण बघू शकतोय. तर जे ठेकेदार कामासाठी ठेवलेले आहेत, काम ते करतायत पण त्याचा मोबदला मिळत नाही असं त्यांचं म्हणणं आहे आणि त्यामुळं डंपर घेऊन थेट हे ठेकेदार आता सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये घुसल्याचं दिसतंय. तेव्हाची ही एक्सक्लुसिव्ह दृश्य आपण न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून बघू शकताय. तर बांधकाम ठेकेदार हे कार्यालयामध्ये शिरलेले आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये हे ठेकेदार आपला डंपर घेऊन शिरताना दिसत आहेत. आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळुंखे हे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. ज्ञानेश्वर, काय सांगाल? हे सर्व ठेकेदार त्यांच्या हातामध्ये आपल्याला फलक दिसत आहेत, डंपर घेऊन निघालेले आहेत. नेमकं काय म्हणणं आहे त्यांचं, काय चित्र सध्या आहे? आपल्याला माहिती आहे की राज्यभरातल्या बांधकाम ठेकेदारांचे देणे आहे ते सरकारने थकवले आहेत. त्यामुळे बांधकाम व्यावसायिक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळते. आज कोल्हापूरमध्ये जवळपास 600 कोटी रुपयांची देणी बाकी असल्यामुळे बांधकाम व्यावसायिक आहेत ते ठेकेदार आक्रमक झाल्याचं पाहायला मिळते आणि त्यांनी आज डंपरसह सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयामध्ये थेट धाव आहे ती घेतलेली आहे आणि आमची बिलं परत द्यावी अशा पद्धतीची मागणी आहे ती करताना पाहायला मिळतात. अनेक दिवस झाले, गेल्या 7 महिन्यापासून या संदर्भातली बिलं त्यांची थकीत आहेत. मात्र ते आंदोलन करतायत आणि या आंदोलनाच्या संदर्भात आहे ते वारंवार सरकारला निवेदनं देऊनही या संदर्भात आहे ते सरकार काहीच दखल घेत नाही. त्यामुळे त्यांनी आता कामबंद आंदोलन सुरू केलेलं आहे आणि आपल्या वाहनांच्यासह ते आता सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये घुसल्याचं या ठिकाणी पाहायला मिळते. आता या संदर्भात सरकार काय भूमिका घेते आणि यांची देणी भागवते का, हेच पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे. निश्चितच ज्ञानेश्वर, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. यानंतर पुन्हा घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा. खरीप हंगामात परतीच्या पावसानं भात पिकाला चांगलाच फटका दिला होता. तर जिल्ह्यातील 28 भात खरेदी विक्री केंद्रांवर आतापर्यंत फक्त 3,65,000 क्विंटलची खरेदी झाली आहे. गेल्या वर्षी ही खरेदी 6,51,000 क्विंटल इतकी होती. यावरून यावर्षी उत्पादनात मोठी घट झाल्याचं दिसतंय. तुरीला चांगला दर मिळत असताना शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये लागवड केली होती, पण प्रत्यक्षात विदेशातून तूर डाळ आयात सुरू झाली आणि त्याचवेळी कर्नाटकातही तुरीचं उत्पादन वाढलं. याचा परिणाम राज्यातील बाजारावर झालाय. 2 महिन्यामध्ये तुरीचे दर क्विंटल मागे तब्बल 4,000 घसरले. मुख्यमंत्री फडणवीस जळगावच्या दौऱ्यावर असताना विमानतळ प्राधिकरणानं मुख्यमंत्र्यांसमोर विकासाचा आराखडा सादर केला. जळगावात मोठ्या कंपनीच्या माध्यमातून विमानसेवा उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुढाकार घेतला. जळगावच्या धरणगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची फसवणूक होत असल्याचा आरोप होतोय. धान्य ओलाव्याची चाचणी करणाऱ्या मशीनचा गैरवापर करून व्यापारी शेतकऱ्यांना कमी दर देत असल्याचा आरोप आहे. तर या प्रकरणी शेतकऱ्यांनी बाजार समितीच्या सभापतींकडे तक्रार केली आहे. यानंतर बुलेटिनमध्ये तरही महत्त्वाच्या बातम्या बघणार आहोत, मात्र त्याआधी थांबूयात एका छोट्याशा ब्रेकसाठी. थँक्स टू 96 कुळी मराठा मॅट्रिमनी मला भेटली सायली, जिचा लव्ह फॉर ट्रॅव्हल माझ्या पॅशन करता परफेक्ट आहे. 96 कुळी मराठा मॅट्रिमनी. गोष्ट जेव्हा तुमच्या कुटुंबाचे संरक्षण करण्याची असते तेव्हा फक्त विश्वास नव्हे तर तुम्हाला गरज असते डबल विश्वासाची. म्हणूनच ॲक्सिस मॅक्स लाईफ इन्शुरन्स तुम्हाला देत आहे 99.65% क्लेम्स दिल्याचा भरवसा आणि सोबतच 3 तासात तत्काळ क्लेमचा डबल विश्वास पण. Success is not a milestone, it's a never-ending race for perfection.
Denver, the center of my success. वाह, Amazon वरून काहीही घेऊ शकतो, इतका कॉन्फिडन्स. फक्त माझा नाही, 3000 लोकांचाही आहे डॉलीजी. ला 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 ला. Amazon, प्रत्येक आनंदाचं आपलं दुकान. ज्यांच्या जीवनाचा भाग असण्याचा आम्हालाही आहे सार्थ अभिमान, अशी महाराष्ट्राची आन बान शान असणाऱ्या या सर्व भूमिपुत्रांना GK एनर्जीचा मानाचा सलाम. आपल्या मातीसाठी, आपल्या मातीतला सोलार पंप. मार्केटचाही काय भरोसा. बॅलन्स्ड ऍडव्हान्टेज फंडामध्ये आजच गुंतवणूक करा. हा मार्केटच्या चढ उतारांनुसार इक्विटी आणि डेटला बॅलन्स करतो. सुरू करा विचारपूर्वक SIP बॅलन्स्ड ऍडव्हान्टेज फंडात आजच. म्युच्युअल फंड गुंतवणूक बाजार जोखमींच्या अधीन असते. स्कीमच्या संबंधित कागदपत्रे काळजीपूर्वक वाचा. ऍक्सिस म्युच्युअल फंड. ब्रेकनंतर एक मोठी बातमी आहे. पालघरच्या पूर्वेस असलेल्या काटोळ इथं रात्रीच्या सुमारास अज्ञात वन्य प्राण्यांच्या पोल्ट्रीतील कोंबड्यांवर हल्ला पाहायला मिळाला आहे. अज्ञात वन्य प्राण्यांनी कोंबड्यांवर डल्ला मारल्याची माहिती आहे. हल्ल्यामध्ये 200 पेक्षा जास्त कोंबड्यांचा मृत्यू झालाय. शेतकरी प्रसाद पाटील यांच्या पोल्ट्री फार्मवर अज्ञात वन्य प्राण्यांनी रात्रीच्या सुमारास हल्ला केला. हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडलेल्या कोंबड्यांचा खच या ठिकाणी पडलेला आहे. तर शेतकरी प्रसाद पाटील यांचं लाखोंचं नुकसान झालंय. याच गावामध्ये मागील आठवड्यामध्ये बिबट्यानं बकऱ्यांवर हल्ला केला होता. त्यावेळेला 12 पेक्षा जास्त बकऱ्यांचा मृत्यू झाला होता. दरम्यान ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण आहे. तर वन विभागाचं याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोपही होतोय. धक्कादायक अशी घटना म्हणावी लागेल. मृत कोंबड्यांचा खच या ठिकाणी पडलेला आहे. एखाद्या रोगानं या कोंबड्या मेलेल्या नाहीयेत, तर काही वन्य प्राण्यांनी त्यांच्यावर हल्ला केल्याची माहिती समोर येते. पोल्ट्री फार्मवर लाखोंचा खर्च करून या कोंबड्या पाळलेल्या असतील, पण त्यांना एकाच रात्रीमध्ये संपवण्यात आला आहे. वन्य प्राण्यांनी त्यांना संपवल्याचं दिसतंय. आता वन विभाग याच्यामध्ये नेमकं काय करणार ते बघावं लागेल. आणखी एका ब्रेकिंग न्यूज आहे. नंदुरबार शहादा शहरामध्ये भरधाव कारनं दोघांना उडवलंय. कारच्या धडकेमध्ये रस्त्यावरून जाणाऱ्या आईसह मुलाचा मृत्यू झालाय. या अपघातामध्ये 22 वर्षीय मुलगा आणि 54 वर्षीय आईचा मृत्यू झाला आहे. तर कार चालकाविरोधात शहादा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. धक्कादायक असा हा अपघात घडलेला आहे शहादामध्ये. नंदुरबार शहादा शहरामध्ये हा अपघात घडलेला आहे. नंदुरबारच्या शहादा शहरात तर भरधाव कारनं दोघांना उडवलंय. हे दोघे रस्त्यावरून जात होते चालत आणि त्याच वेळेला आलेल्या या कारनं त्यांना उडवलं.